प्रश्न असा आहे, महेश और हरीश एक व्यवसाय में 20,000 और 30,000 रुपए का निवेश कर एका वर्षात ते 20,000 रुपये गुंतवतात. यदि 3 महीने बाद 3 महीन्यानंतर हरीश अपने निवेश में से 5,000 निकाल लेता है. हरीशची किती आहे 30 आणि महेशची किती आहे 20. तो उनके बीच प्राप्त लाभ किस अनुपात में होगा. बघा आता लोक किती महेश आणि हरीश बरोबर. आता महेश किती गुंतवतोय 20,000. आता कोणत्या वेळेस सुरुवात करताना जो पहिला व्यक्ती असतो तो 12 महिन्यांसाठी पैसे गुंतवतो. किती महिन्यांसाठी आता 3 महिन्यानंतर किती 30,000. मात्र तो 3 महिन्यानंतर 12 मधून 3 गेले शिल्लक किती राहिले महिने 9. तो 9 महिन्यांसाठी काय करतो फक्त 5,000 काढून घेतो. गुंतवतो किती फक्त 25,000. ठीक समजला का. महेश 12 महिन्यासाठी पूर्ण रक्कम गुंतवतो. 3 महिन्यानंतर 3 महिन्यापर्यंत 30,000 हरीश गुंतवतोय. 3 महिन्यानंतर तो काय करतो त्याच्या रक्कममधून 5,000 काढून घेतो. म्हणजे 30 मधून 5 गेले उरले किती 25,000. 12 महिन्यामधून 3 महिने गेले उरले किती 9. बरोबर. 1 2 3 1 2 3 1 2 0 0 12 2 24 30 3 90 अधिक 25 9 225. बरोबर. आता 90 आणि 225 किती 315. बरोबर. त्यांचे प्रॉब्लेम काय बघा याला परत 5 ने भाग जाईल. किती भाग जाईल 5. त्याचे 0 तर 5 इथे घेऊ आपण. 240 भागिले 315. बघा 5 टक्का 30 5 त्रिक 15 5 8 आहे. बरोबर आहे का 0 ने जाणार. बघा 5 चोक 20 24 मध्ये 20 गेले उरले किती 4. 5 8 आहे 40. तर प्रमाण किती असेल 48. कार्यक्रमों के लिए गीता केक बनाती है. प्रोग्राम करते केक बनाता. जन्मदिन की पार्टी के लिए उसने एक केक बनाया और 700 रुपये भेजे. केक बनाने के लिए सामग्री लागत कीमत 350 थी. जो केक बनवताना तिला जो खर्च लागला किती होता 350. त्याचे क्रय मूल्य काय झालं 350. आणि विक्रय मूल्य किती आला त्या 700 रुपये. किती विकला तो 700 रुपये. नफा किती बरोबर. लाभ 350 ला 100. मूळ किंमत किती आहे 350. किती टक्के लाभ झाला 3 मूल्य काढायचं म्हणतात नफा तोटा आहे तो घ्यावा लागेल छेदाला.
क्रय मूल्य काढताना म्हणजे खरेदी किंमत काढताना टक्केवारी छेदावी आहे. तर किती रुपये 260. सूत्रातला आता किती टक्के आहे होते 28%. आणि म्हटलं म्हणजे आपण काय करतो वजा करतो. बरोबर 722 किती मार्क होते 3 3 6 किती झाले 12 3 चौक 12 3 संग 18 किती उरले 2 3 9 17 9 6 9 6 15 4 2 7 परत इथे पण जातोय 3 8 3 8 24 3 2 6 3 3 आता 23 गुणिला 100 काढला किती 2 चौक 8 2 पंचे 10 2 गुणिले 4 25 आता 23 गुणिला 25 पाहिजे किती 25 त्रिक 75 आजच्या लेखाचे 7 25 50 7 57 भागिले किती 2 आता मागतात पुढे बरोबर बेदुनी 4 बरोबर बेआटी 16 5 कर बेसाठी पॉईंट ठेवला म्हणजे 10 म्हणजे किती 287.5 क्रय मूल्य किती 287. एक वस्तु को 875 बेचने पर अर्जित लाभ उस वस्तु को 1385 में बेचने पर होने वाला हानि के बराबर होते. म्हणजे जी वस्तूला आपण 8,000 विकतोय तर आपण 13,000 विकलं तर आपण काय होईल तोट्याच्या बरोबर आहे. तर तो वस्तू का क्रय म्हणून जाते. पण आता काय म्हणू आपण x ठीक आहे बरोबर 1385 आता 75 वजा आहे मायनस प्लस दे म्हणजे किती होईल 2x किती वजा बाकी 490 बरोबर. आता 2 इथे बाकीला तिथे जर गुणले 245 ठीक आहे. आता एवढी किंमत किती आहे 1875. आता खरं किंमत काढायची आहे ठीक आहे. 5 5 गेले 0 7 4 गेले बरोबर आहे. 0 हा 30 6 इथे ते खरेदी किंमत 1630 बरोबर.
एक व्यक्ति रुपये 16,800 में 18 खान बेचकर 3 काटे क्रय मूल्य का बराबर लाभ प्राप्त करता है. तो काय करतो, ज्यावेळेस 16,800 मध्ये 18 काट विकतो त्याला परत 3 काठींचा फायदा होतो. असा प्रश्न आपण क्रय मूल्य किती मानू, x म्हणू. अठरा विकतो परत 3चा काय करतो त्याला फायदा. किती झाले 21. किती पैसे 16,000 फायदा झाले. 15 2 ने 3 किती भाग जातोय 3. दिलेला संख्येने जर इकडून दिलेला 3 ने भाग जात असेल पूर्ण संख्येने किती भाग जातो 3 ची कसोटी. 3 साते 21 3 पाचे 15 3 शर्ग 2 शून्य होतो. 7 वाटे किती 56 2 शून्य. क्रय मूल्य किती आपण क्रय मूल्य काढताना टक्केवारी पुढे घेतो छेदाला. इथे काय झाले 20. बघा क्रय मूल्य आता किती टक्के झाले 20. म्हणजे 100 मधून 20 उरले किती 80. इथून अमाउंट किती 19,50,000 सूत्रातला 100 भागिले 80. बरोबर. क्रय मूल्य काढताना टक्केवारी खाली आणि क्रय मूल्य काढताना टक्केवारी किती भाग जातोय 8. असा दिला तर तुम्हाला समजा बरोबर. आठ दुनी 16 किती उरले 5 केल्या. बरोबर. 8 चौक किती उरले 8 शून्य केले. बरोबर. 8 त्रिक 24 8 शून्य केले. 8 सात किती 8 शून्य केले. 8 पंचे कितीला भागा 24 300. बरोबर. आता 24 375 मिळाला. त्याच्यात फक्त आपण शून्य ठेवू. आता याच्या किती लाभ पाहिजे 30%. टक्केला म्हणजे 100 किती प्लस 120 होतो. शून्य गेला शून्य गेला शून्य गेला. बरोबर. किती 12. बरोबर. 12 गुणा शून्य किती शून्य. 12 पंचे 60 शून्य अच्याला 6 12 7 84 84 6 90 90 शून्य अच्याला 9. बरोबर ना. 12 36 36 9 45 45 5 अच्याला 4 5 करते 4 4 52
52 शुद्ध राज्याला 5 5 2 24 5 मग ती त्याला तो प्लॉट किती विकायला पाहिजे बोला काय अमाऊंट आहे बोल कृष्णा 6,000 बाकी सोड त्यानंतर एक वस्तू का खरेदी होते खरेदी किंमत किती आहे 5 तर किती टक्के लाभ पाहिजे 25% बरोबर 0 गेला 0 गेला 0 गेला 125 गुणिला 50 ठीक आता तात्पुरता 0 राहतो 5 आणि 2 5 5 25 5 2 2 12 अच्छा नाही 5 1 5 5 1 6 6